राष्ट्रवादीमधून ओबीसी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल वगळल्याची चर्चा आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंट सेल असणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील संविधानात आणखी काही बदल केल्याची बाब समोर आली आहे। पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातनं काढून टाकण्यात आलेत। एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण 7 फ्रंटल सेल होते। राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या संविधानात केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या सेलचा समावेश असल्याचं उघड झालंय। राष्ट्रवादी पक्षातील संविधानात राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांना मिळण्याबाबत आमदार रोहित पवारांनी आरोप केले होते। 28 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीदरम्यान पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे मिनिट्स पाठवण्यात आले होते त्यात संविधानात बदल करण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून नुकत्याच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं। त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्र व्यवहार रद्द करण्यात यावा असा उल्लेख होता। अजितदादा गेल्यानंतर मला वाटतं या घटनेमध्ये बदल करणं म्हणजे भाजपच्या विचाराशी असलेली जुळवणूक करण्याचा प्रयत्न होतो का, अशा प्रकारची चर्चा किंवा शंका येते। मला वाटतं की पक्षाने त्याचा खुलासा त्यांच्या केला तर बरं होईल। खरं म्हटलं तर सुनेत्रा वहिनींच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचे प्रमुख जे आहेत ते सुनेत्रा पवार असतील, पण सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी असा निर्णय घेतलेला असेल असं सांगतात, मग घटनेत बदल का केला ही शंका येते। जर असं असेल तर याच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी निश्चित कारवाई करून जे चुकीचं आहे ते व्यवस्थित करतील। पक्षाची घटना ही कोणीही बदलू शकत नाही आणि जर ते केलं असेल तर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी ती पूर्ववत करतील।